हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत। अज्ञानतिमिरहन्दस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। आम्ही एकादशीचे विषय चिंतन करत असचे। आषाढ मासाचे शुद्ध एकादशी शयनी एकादशी दुखून सुरू केलेलं आहे. या ज्येष्ठ मासाचे अनेक एकादशी सांगला रे. या वर्षांतले 12 एकादशीचे विषय 24 एकादशी विषय सांगल्या बरे गेले. 12 मासांतू कृष्ण पक्ष शुक्ल पक्ष दोन एकादशी येता ಒಟ್ಟು 24 एकादशी महत्व. आज 23 एकादशीचे विषय अनेक ज्येष्ठ बहुळ अंतू सांगला रे. मेरे उपास पुनरावर्तन आषाढ एकादशी दुखून जेव्हा या पंथा आज 6 तारीख पायी 7 तारीख 2 दिवस एकादशीला. हे 2 दिवस एकादशी म्हणणार एकादशी 2 दिवस नाही. आज एकादशी पायी अतिरिक्त उपवास म्हणून म्हणतात. अतिरिक्त उपवास म्हणणार ते अतिरिक्त म्हणून कसला म्हणजे अतिरिक्त एकादशी नाही ते अतिरिक्त उपवास म्हणजे म्हणणार आईची आज एकादशी पायी द्वादशी पायी एकादशी द्वादशी पराची सूर्योदया त्रयोदशी असेल जला रे. पायीची द्वादशी पारायण देत तशिले पायी द्वादशी 7 तारीख 8 तारीख सकाळी द्वादशीचे आईल दिकून आमका सूर्योदया लेख आमका वैष्णव कळवे माधव वैष्णव आमका सूर्योदयाचे लेख नव्हे. तशी पायनी परा आज एकादशी पायनी परा 2 दिवस सूर्योदयाक द्वादशी असेल दिकून पायीची द्वादशी एकादशी लेक्काक येता. तशी ताका अतिरिक्त उपवास म्हणून म्हणताची. एकादशीच्या अतिरिक्त उपवास तशी पैती दिसाक आधी उपासो पैती दिसा अतिरिक्त उपासो विशेष कसं म्हणणार नाम सांगता निर्जला एकादशी म्हळ्या या एकादशीक जलस्वीकारही करू ना म्हणून म्हणल्यार वरलेले एकादशी कोर येतवे निजावनो एकादशी उपास म्हणा निर्जलत नव्हे म्हणून बाई नाही म्हणणे. एकादशी उपास म्हणा उद्दासतान घेवचे ना. आजी सूर्योदय दुखून पायी सूर्योदय ते उद्दासतान घेवचे ना. जल्लरी कितली की जनात बाहेर काम करतले पळय बैल मनशांक पुरे घरा काम बाईचे काम मस्त चकड असता. दारल्यांक काही असता कितले की जन एक गावा दुखून एक गावा खंय खंय वचून आता मुंबईन थंय पुरे आशिल जन खंय दुखून खंय खंय थंय वचून ट्रॅव्हल करून येवका पुडली म्हणके नाही. आता कलियुगांतो अन्न नानशी जीव राब साध्य शरीराक अन्न म्हळ्या पट्ट कसले नानशी असच्या साध्य ना म्हणून म्हणलेले विषय असं करतल जन नांच वेळ म्हणून काचे कितले की आस्तिक जन आजी काही निर्जल करतले जेव्हा कसले लिक्विड फूड मात्र घेऊन करतले. ಕೆಲವು जन सकाळ दुखून रात्री ते उपास बैसून रात्री म्हणटन कसले पट्टा घेतले सगळे मस्त नमुने री ತಂಗೆಲೆ जीवाक ತಂಗೆ ಲೆಕ್ಕ समजावून कळबे आरोग्य पळोवका जाता. ಕೆಲವು जन मात्रा गीत्रा असता कसले पुणे रोगरुजी नसता ते त्यांनी ತಂಗೆले आरोग्य पळोवका जाता. जाल्यार यथाशक्ती करचे यथाशक्ती देवान आमकां पळय एक कोरका म्हूण लेखला रे. देवानच आमकां शक्ती दिवका देवानाची मन दिवका देवान भक्ती दिवका म्हणटना देव कोणाला वयर कितले अनुग्रह करता तांगेल करीन कितले करून घेवका तितली तो करून घेता. मागची कसं म्हण म्हळ्यार देवा आमकां जाल्यार तितले तुगेले प्रितीक पात्र जेवचे तशी करी तुगेलो अनुग्रह आमगेल वयर अशें तशी करी म्हणून मांत्र मागचें. हांगा अतिरिक्त उपास म्हणटना ಕೆಲವು जन गोंधळ जेवचे असं मनान तो कसले म्हणून म्हळ्यार कॅलेंडर आज मांद्र एकादशी दाखयता पायी द्वादशी म्हणून ताजे खातीर सुरवेक स्पश्टीकरण दिलेलं आहे. पायी द्वादशी वय जाल्यार पराकय सूर्योदयांत द्वादशी तिथी आशिल्ली देखून पायीची द्वादशी अतिरिक्त उपवास म्हणून घेता. तशें अनेक कसं म्हणून म्हळ्यार कसले मना गोंधळ करना नशी उपास करका. शास्त्र प्रकार शास्त्रांत कसं सांगला तशी करचे. ಕೆಲವು जनान एकादशी करू जायनी म्हणून म्हणली कुडले आजी करू जायना देवा केन्नाय जेव्हा एक दीस करता तसले न्ही. ಕೆಲವು जनान निमगुचे आसा एकादशी ते दिसू कांय कुडवं नाशिल्ले हांव ती एकादशी अनेक दीस आचरण करूं येता ती आचरण अनेक दीस उपास करूं येता. जाल्यार तो उपास एकादशी उपास लेक्का येना. देहाक ಕೆಲವು जनान एकादशी उपास करचेची 15 दिसा एक पंत पडटाक ते सायंटिफीक एक हें फिजिकल आमगेले देहाचे एक भौतिक जावन सुचे तंद्री पुरे बच्चाक
कळवे जीर्णक्रिये समजवच्याक प्रति एक एक दीस उल्लंघन म्हळ्यार उपास म्हणल्यार आरोग्य लायक जाता म्हणून ह्या दृश्टीने केलो जण एकादशी उपास धरताची ते आचाराक लांड सुखाक लांड म्हणटा पळय तशी दोन्ही तांतू बेनिफीट आसता एक जावन आरोग्य लायक आसता एक जावन परमात्माले कृपेक आमी पात्र जाताचे शिवाय एकादशी करूं जाय न्ही एकादशी आनी एक दीस एकादशी म्हणून करता म्हणून आनी एक दीस एकादशी ती तेना एकादशी ते दुसू कोरका तशीची देवानाची भूदेवी लागी सांगिल आसा एकादशी म्हळ्यार केदन कोरका कशी उपास कोरका हे आमकां मध्वाचार्यांनी एकादशी म्हत्व म्हणून सांगिल आसा तांतू भितर पुराय आचार्य मध्वाला गीतामृत कृष्णामृत महारणव तांतू एकादशी विशय येता आचार्य मध्वान एकादशी विशय लायक जावन सांगचे आसा तशी कशी कोरका कसल कोरका लायक जावन सांगेल म्हळ्यार आमकां शास्त्रोक्त जावन एकादशीचे महत्व कसलें आनी एकादशी उपवास कशी कोरका म्हणून सांगिल तांणी तशी आनी कसं न्ही म्हळ्यार ह्या एकादशी भीम आनी वेदव्यासाल संवादारी आस केन्नाय कृष्णान धर्मरायाक सांगिल्लें आयकलें न्हय हें पांडव एकादशी म्हणून शकता वेदव्यासान येयले तेन्ना भीमान वेदव्यासाले निमगिलेल खंय म्हळ्यार पांडव एकादशी करतलीची खंय तरी म्हणल्यार 18 दीस कुरुक्षेत्र युद्धांतू एक दिवस एकादशी येयले पांडव ते दिसूय निर्जल जावनूच तांणी युद्ध केलेलें म्हणून आमी वाजिताची महाभारतांतू म्हळ्यार महाभारता तात्पर्य निर्णयांतन येता तशी पांडव चुक्कन अशी एकादशी करता आशिल्ली त्या म्हळ्यार तांणी कृष्ण भक्त कोण आसा तांणी पुरो एकादशी कोरका कृष्णाल प्रिती खातीर करची नव्हते भीमूय करता आशिल्ली एकादशी करना म्हूण न्ही जाल्यार भीमान एक पंत वेदव्यासाले निमगुचे आस म्हाका ध्यान करूं जाता जप तप करूं जाता तपस कर म्हळ्यार हांव तेवय करता युद्ध कर म्हळ्यार हांव तेवय करता जाल्यार म्हाका एकादशी कर म्हणून सांगल्यार मेज्जान जायना ही ताका म्हळ्यार म्हाका पोटभर जेवका म्हाका नांवाची वेदव्यास ऋषी मेगल नांवाची व्रकोदर म्हणून व्रक म्हळ्यार तोळ म्हळ्यार अर्थ येता ते तोळ नरीचे अनेक रूप ते नरी जातीचे तोळ गोतश्च प्रउल्फ म्हणटाचे ते तोळाक कितली खाल्ल्यार ताची पोटां सानाची कळ्ळें खावची भूक चड ताका सानाची एक तशी अनेक व्रकोदर म्हळ्यार व्रकाग्नी पोट्टा आशिल्लो तशें व्रकोदर म्हणचे तशी पोट्टांतूल अग्नी ती एक वैश्वानर व्रकाग्नी तशें पुरे ते तो सांगता आसा म्हाका कसले करूं जाता वेदव्यास ऋषी जाल्यार म्हाका उपास एक बैस म्हळ्यार जायना मेगल पोट्टा व्रकाग्नीच न्हय ते म्हाका सगळो दीस पडटा कसले खा 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 म्हूण सांगतर आसता पडटा भितर बग 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 उज्ज तर आसता केन्नाय मेगेल घरकडे मेगेल अण्ण धर्मरायो मेगेल भावंड नकुल सहदेव अर्जुन मेगेल अम्म कुंती सकट जन एकादशी उपास करताची म्हाका करूं जायना हांव करनातलें कसलें तोंदरे जातवे म्हूण सांगून ताण निमगुचे आस जाल्यार हांगा आमी लेख भीम एकादशी करनाशिल्लो आमी करचे नाका म्हणून आमी करनातले ईद जाता म्हण आमी लेखच्या ना भीम एकादशी करना न्ही आमच्या सलजनाल खातीर ताण वेदव्यासाले निमगेलेले तो चुक्कनान अशी एकादशी करतर आशिल्लो तशी व्रकोदरो नित्यावन तो शुद्ध भागवत म्हणजे न्हय तांणी पळय शुद्ध भागवत धर्माचे न्हय पांडव तांणी शुद्ध भागवत धर्माचरण कोण करता तांणी एकादशी चुक्कनान अशी करताची कळ्ळें तेदना वेदव्यास सांगताच की भीमा यद्यपि तुका स्वर्ग लोक जायी नरका वचे नाका म्हण जाल्यार तूं एकादशी करूं खरें तुका नरका वचे आशा असल्यार एकादशी करूं नका म्हणून कळ्ळें तेदना केलो जनान म्हणचे आसा कसो कुसवे शुक्ल पक्षा एकादशी केल्या पुरो कृष्ण पक्षा एकादशी कोरका म्हणना म्हयन्या एक एकादशी धरल्यार पुरो म्हूण सांगून ना म्हयन्यांतूल 2 एकादशी आचरणय कोरका म्हूण सांगून सांगताची तशी तेदन भीम सांगता की हें तांणी सांगताचे वेदव्यास प्रति म्हयन्यांतू शुक्ल आनी कृष्ण पक्षाचे 2 म्हयन्याचे एकादशी आचरण करूं का म्हूण तेन्ना भीम सांगता की म्हाका एक वेळ उपास बसच्या जायना तांतू उद्दास म्हूण हांव उपास करता म्हळ्यार कशी म्हूण तेन्ना तो सांगता की वेदव्यास ऋषी भीमा तूं वेदांग शिकिलो इतिहास पुराण शास्त्र पुराय अर्थ करून घेतिलो शास्त्रांत तुजी मनशान कसं आचरण कोरका म्हणून सांगला न्हय सदाचारू सद्प्रवृत्ती सत्मार्ग म्हळ्यार कसलें म्हूण पुरे शास्त्रान सांगिल्लें विंगड कोणेय सांगिल्लें न्ही जाल्यार आत्तां आमी एक आलोचना करूयत द्वापरांतूल म्हणकी आमी आतां नाची कलियुगांत आमकां मस्त अल्प आयुश्य भीम असेन पांडवांक म्हणकी आयुश्य ना
आणि कलियुगांतू कलव अन्न म्हण सांगूस अन्न नानशी रब्बू काही साध्य ना म्हण म्हणटाची तशी अन्न म्हळ्यार आहार ಲೆಕ್ಕೆ अन्न म्हळ्यार शीत म्हण नाका कसले आहार नानशी पळय आस्पत्रे घाल्ले नांका ट्यूब घालून कसले तो पोट्टा आहार घालून कसले नांका ट्यूब घालून उद्दा पेटयल्यार पळय एक चड म्हळ्यार 2 जावं 3 दिसू तेन्ना ही आहार ना म्हण जाल्यार मनशान वांचू ना मस्त कलियुगांतू तशी ताजे खातीर अल्पायुष्य अल्पबुद्धीची जन जाल्यार कलियुगांतूय म्हयन्यांतूल 2 एकादशी चुकनानाशी उपास करताची ही ताका म्हणल्यार कलियुगांतू अल्पायुष्यांतू पुण्य संपादन करच्याक आयुष्य पावनाकी जाल्यार 2 एकादशी केल्यार कळवा कितले सहस्र वर्ष पर्यंत जिवंत आसून पुण्य संपादन केलेले तितली जत्ता म्हण सांगून मध्वाचार्य सांगताचे तशी ज्येष्ठ मासाचे शुक्ल पक्षाचे सूर्य वृषभ जेव्हा मिथुन राशी रेवची वेळ म्हणटाची या पंत वृषभ राशी निर्जला एकादशी म्हळ्यार जलवर्जित उदा पिवन उदा समीत सोण करची एकादशी तशी जाल्यार उद्दा सोडका म्हणला न्हय तशें जाल्यार न्हांवचें नाका म्हण लेकुना न्हांवका न्हांवन शुद्धाच्या मनाने कोरनो कोरका आशिल्ले दाबाले काम पुरे कोरका आचमन करनाशे संकल्प करनाशे संध्या वंदन पूजा पुरे जत्वे त्या करतल जनान कोरुका तांणी आचमनाक मंत्र आचमनान तूं उद्दा पिवचें ना न्हय आजी आचमना उद्दा चड पिवया म्हणून उडद उल दवरून आचमन करूना आचमना उद्दा म्हणा एक उडदा दाळी बुडची तितली उद्दा पिवचें ताका आचमन म्हणचें त्या 3 पंत आचमन करीत आनी तीर्थ पियेत देवाले म्हण म्हणली म्हण सांगून 7-8 पंत दौलगटल्यान तीर्थांनी पिवचें ना कळवे इथे म्हळ्यार निर्जला एकादशी न्हय सांगली म्हण म्हणली म्हणून उद्दा पिनाश कशें रावचें म्हूण तांकां गेले देहाक समजावन करचें तांकां कशी जेवका तशी शास्त्र कसं सांगता त्या मांद्र आमी हांगा सांगचें तशी सूर्योदय अदकून सूर्योदय थंय हें कसं न्ही एकादशी उपास आमकां सूर्योदया नंतर दीस लेक न्हय तशें हांव सूर्योदय अदकून सूर्योदय ते एकादशी उपास न्हय म्हणून म्हणल्यार तशें जाल्यार आमी 4 गंटला उठान थोडे खावेत आशिल्ले न्हय म्हण आमी लेकूंक येना खंय इतेक म्हळ्यार शास्त्र कसं सांगता म्हळ्यार पोट्टा कसले अन्न आहार पडका जाल्यार सूर्योदय जेवका मागीर सूर्यास्त जावन आतां आमी रात्री जेवण जेवताची न्हय नाजाल्यार पळय सूर्यास्त जातरी फुडले ऋषी मुनींनी पुरे सूर्यास्त जाल्ले नंतर वापस तांणी आहार घेवचा म्हूण नाशिल्लें कसले एक लघु आहार केलो जन तशी आजी काही करताची रात्री म्हणटाना लघु आहार म्हळ्यार 1 ग्लास दूद जेवो 1-2 केळें जेवो सूर्यास्त जेवचे पयशे फुडें पट्टा गट्टी खाल्ल्यार जालें मागीर सूर्यास्त दुखून सूर्योदय ते पोट खाली सोडल्यार पुराय जीर्ण जावन लायक जाता म्हूण म्हणटाचे तशी सूर्योदया पशी फुडें आहार स्विकार करचे शास्त्रांत ना दुखून 4 गंटला उठान आनी आहार खावचे ना उठायवेत आहार खावचे ना जाल्यार सूर्योदय जाल्ले कुडले एकादशी सुरू जाली न्हय तेन्ना आहार खावचे ना तेच्यान दशमी ते दीस रात्री दशमी दनपारा गट्टी जेवण मागीर रात्री उपासाक समजावन आसचे कसले आहार कळवे जाय जाल्यार पोट्टा तंप दवरचे तसले ಸ್ವಲ್ಪ गोडकी साखरकी चड घालून आसचे तसले म्हळ्यार हेर दीस उपास करूंक उपास करतना आतां पळय शुगर निशिल जनाक करूं जायना कसल्याक म्हळ्यार शुगर डावन जाता हाय जाता कसले पुणी जावन आरोग्य एरपेर जाता तशीच आंगांतू ಸ್ವಲ್ಪ शुगर चड असं म्हणजे हेर दीस उपास करतना आयास जायना ताजे खातीर फुडले दिवस रात्री कसले ಸ್ವಲ್ಪ गोड आनी चड खाल्ल्यार जालें गोडशें खाण तसले पुरे चड खाल्ल्यार जालें जेवो आतां एक एकादशी आचरणा निर्जला एकादशी 12 एकादशी केलेले तितले पुण्य मेळटा म्हूण तरी आमी निर्जला एकादशी एकी करची मागीर 12 म्हयन्यांत एक एकादशी केला पुरव्या म्हूण तशें लेकुना त्या एकादशी करता सुची ह्या पुण्य 12 एकादशी पुण्य चड जाता आमकां तितलेच तशी अन्य कसं म्हळ्यार ह्या एकादशी निर्जला जालेले देखून द्वादशी पारायण जातना द्वादशी पूजा जातरी एक योग्य ब्राह्मणाक एक आयदनांत उद्दाक ताजेर वस्त्र दवरून साध्य जाल्यार एक भांगरा कुडको त्या उदकांत घालून दान दिवका म्हूण सांगून आसा साध्य जाल्यार ह्या पळय दिवचें आसल्यार आमी एकादशी करनाची म्हूण लेखचें न्ही साध्य जाल्ले जना सांगलें तशी आतां देवाक प्रीती कसले म्हळ्यार एकादशी आचरण करचें ताजे खातीर आमी देवाला प्रित्यर्थ जावन आमकां जाल्ले तशी आमी एकादशी आचरण करता
अशें कलियुगांतू कसले एक खंयचे विशयांत एक शुद्ध पावित्र्यता म्हणना म्हळ्यार दान दिल्लें रे ते मागीर शुद्ध मनीस सत्पात्रो सगळे दाना मेळटवे म्हणना जेवो दिल्लेलें दान ते न्याय संपादनेर जाल्लेले ते वयना जप करताची त्या वेळी शुद्ध मनार आसना शुद्ध स्नान आसवे ना त्या मागीर कसं की सकाळी कलुशीत जाल्यार उदक आनी शुद्ध स्नान खंय जेवचें म्हणटाची न्हंयन तूं सरोवरांत सकाळी समुद्रांत स्नान श्रेश्ठ न्हंय सरोवर पुरे सादारण जावेत बाईन तुले स्नान मध्यम म्हणटाचे बाईंचे उदक न्हांवचें तें पूण व्हड न्ही मध्यम जाल्यार घरांत आमगेले एक नाणा कूड म्हूण करून तातूंत नाताबळ तें अधम स्नान मोठे स्नान कोरका मात्र कळव्या अधम स्नान वें तसलें आमी नाणीन तूं न्हांवची नाका कशी एकलेक न्हय स्नान करना नातल्यार अधम स्नान केल्यार अधम म्हणून जाल्यार आमी न्हांवचें नाका म्हूण लेखल्या रे त्या खंयची जातीच्यान करचें म्हूण गोतच ना व्हड न्ही तशी आतां हें कसं की पाप करतचीच आमी कायीक वाचीक मानसीक कर्म जाता म्हूण म्हणटा आनी पापय जतर आसता पुण्यय जतर आसता जाल्यार पाप कळून घेवचें ही एकादशी आचरण श्रेश्ठ म्हणटाचें एकादशी उपास कोण करता तांणी मरतना तांगे लागीं यमभट येनाच के यमदूत येनाच के एक वेळ यम येवचो पुरो नावे तांणी पुण्य केला देवदूत येवन व्हरू पुरो एकादशी उपास केला न्हय जाल्यार यमदूत तांगे लागीं समीत येनाची म्हूण आनी कसं म्हणल्यार हे एकादशीक पांडव एकादशी पांडव निच्छावन पायची द्वादशी पांडव द्वादशी म्हणचे जाल्यार आयची एकादशीक त्या पांडव द्वादशी देखून पांडव एकादशी म्हणून म्हणटले नसची तशी पांडवांनी वेदव्यासाला निमून तांतूय भीम मध्यमा भीम दोन्ही द्वितीय पांडव ताण वेदव्यासाला निमून ही एकादशी कशी करची करूकावे म्हणून निमगेले देखून वेदव्यासान इतले पुरे विशय सांगिले म्हूण तशी एकादशी कोरनो त्रिविक्रम रूपी परमात्माला आराधन कोरका आणि त्याची सांगलें उदका कलशू ताजेर वस्त्र तांतू भांगर सकट घालून एक योग्य ब्राह्मणाक सत्पात्र दान जेवका तशी दान केलं श्रेष्ठ म्हणटाचे ते दितना एक श्लोक आसा देवदेव ऋषिकेश संसारारणवतारक जलकुंभ प्रदानेन नयमां परमां गतिं म्हूण सांगून हें दान दिवका म्हणून देवदेव ऋषिकेश परमात्मा ऋषिकेशा संसारारणवतारक हे संसारा दुखून आमकां उद्धार करचे तुवेची जलकुंभ प्रदानेन आम जलकुंभ दिता म्हळ्यार उदक भरलेले कळसो दान करता नयमां परमां गतीं म्हाका श्रेश्ठ गती परमगती म्हळ्यार कसं न्ही मोक्ष म्हाका श्रेश्ठ गती तुगे लागीं वचीत असेल गती दी म्हूण सांगून मागून उदका दान कोरका मागीर केन्नाय प्रती एकादशीक आमी सांगोस एकादशी केल्यार कसं कसं फल मेळटा कितले गोदाना फल कितले वाजपेयी यागा फल कितले काणे आयकल्यारय पुण्य आसा एकादशीचे विशय आयकल्यारय पुण्य आसा एकादशी ते परमात्माला ध्यान केल्यारय पुण्य आसा रात्री कितले वेळ जाता तितले जागरण केल्यारय पुण्य आसा प्रति विशयांत पुण्य आसूची आसा एकादशी म्हणून म्हळ्यार कळवा खंयचे रितीर परमात्माला आराधन केल्यार खंयचे रितीर देवा म्हूण एक पन्न मागल्यार कसं जाल्यार म्हूण बरलेले दीस मागता नावे न्ही एकादशी ते दिसू परमात्माला प्रितीचे दीस देखून विशेष फल प्रति आचरणेक परमात्माला प्रित्यर्थ जेवण करचे प्रति आचरणेक विशेष फल आसा तशी ही काणी वेदव्यासान भीमाक सांगिल्ली ह्या विशय एकादशी विशय वेदव्यास महाऋषीन भीमाक सांगिल्ले हांगा कितले म्हाका सांगचे जाता तितले हांव सांगला आनी युट्यूबान तो प्रति एकादशीक विंगड जनान सांगेल विंगड विशय मेळटा जाल्यार आमगेलें आचरण हें समजावन कोण कसं सांगता तें आयकून घेतल्यार लायक पुराय जनां लायकूच्या चमकल्यार आमगेलें आचरणां नॉर्थाची तेकडची हेकडची पुराय भिन्न भिन्न रिती आसा भिन्न भिन्न आमगेले या बाई कसं न्ही आमी माधव ब्राह्मण विंगड रिती आचरण विंगड तशें आमगेलें म्हणलें कसं आचरण आसा तें आमी शिकून घेतल्यार आयकून घेतल्यार पुरो तशी ते हें सांगिल्लें पुरे परमात्माला चरणारविंदा अर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्री हरिकृष्ण अर्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।